मित्रांनो, रासायनिक खताला पर्यायी खत जवळपास 50% रासायनिक खताची बचत करणार. तुम्ही माझ्या इथं समोर पाहू शकतात, मी हे घन जीवामृत बनवलेलं आहे. ते कसं बनवायचे ते पुढच्या 1 मिनिटात पाहूयात. सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, 100 ते 150 किलो जे शेण आहे आपलं, त्यामध्ये तुम्ही ताजं शेण घेऊ शकतात, अर्धवट कुजलेलं घेऊ शकतात किंवा पूर्ण कुजलेलं देखील घेऊ शकतात. हे झाडाखाली टाकायचे. 3 ते 4 दिवस त्याच्यावर व्यवस्थित पाणी मारायचे, जेणेकरून त्यातली पूर्ण उष्णता निघून जाईल. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपण जे जीवामृत बनवतो ते जीवामृत आपल्याला त्या शेणामध्ये टाकायचे. पण कसं टाकायचं ते महत्वाचं आहे. त्या शेणाचं 4 दिवसानंतर व्यवस्थित सगळी गरमी गेल्याच्या नंतर गादी वाफ्यासारखा त्याचा, आता तुम्ही माझ्या समोर पाहू शकता, असा वाफा करून घ्यायचा आहे. आणि वाफा केल्याच्या नंतर व्यवस्थित मोठ्या काठीच्या मदतीनं जागोजागी त्याचे खड्डे करायचे, झिगझॅग पद्धतीने खड्डे करायचे आणि त्या खड्ड्यामध्ये जीवामृत टाकायचे. जवळपास जीवामृत टाकल्याच्या नंतर 10 दिवस ते तसंच ठेवायचे. आणि मग 10 दिवसानं हे जे पूर्ण शेण आहे त्याला आपल्याला पलटी मारायचे, खोऱ्याच्या मदतीने त्याला व्यवस्थित मिक्स करायचे, पलटी मारायचे, डबल त्याचे खड्डे करायचे, त्या डबल जीवामृत टाकायचे आणि डबल 10 दिवसानं त्याची पलटी मारायची. जर तुमच्याकडे ताजं शेण असेल तर तुम्ही पाहू शकतात, माझ्याकडे ताजं शेण होतं. जवळपास 30 दिवसामध्ये एकदम चहाच्या पत्तीसारखं असं बुरबुर हे घन जीवामृत बनलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे अर्धवट कुजलेलं किंवा जर पूर्ण कुजलेलं शेणखताचा जर तुम्ही वापर केला तर तुमचं 7-8 दिवसामध्येच हे इतकं पॉवरफुल खत असं बनते. आता मित्रांनो, याला वापर कसा करायचा आहे, ह्याच्यातली पूर्णपणे ओलावा निघून गेल्याच्या नंतर चाळणीच्या मदतीने याला व्यवस्थित छानून घ्यायचे आणि एका पोत्यात भरून ठेवायचे. त्याचा तुम्ही 6 महिन्यापर्यंत वापर करू शकतात. व्यवस्थित जर टिकवलं तर टिकतंय. जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर जिथं तुम्ही एकरी 10-10 ट्रॉल्या शेणखत टाकतात, तिथं तुम्हाला हे काय करायचं, एकरी 200 ते 300 किलो हे जे घन जीवामृत आपण बनवले ते तुम्ही झाडाच्या मुळाच्या कक्षेभोवती टाकलं ह्या खरीप हंगाम पूर्व, तर अतिशय जबरदस्त ह्याचा रिझल्ट पाहायला मिळतोय. कारण हे फक्त शेणखत नाही किंवा गांडूळ खत नाही, त्याच्यामध्ये आपण जीवामृताच्या रूपाने करोडोच्या संख्येमध्ये जे सूक्ष्मजीव सोडले ते मातीमध्ये जाणार आहेत आणि मातीमधले ते जाऊन आपला सेंद्रिय कर्ब, जमिनीची सुपीकता, मातीमध्ये पडून राहिलेले रासायनिक खतं, असंख्य असे फायदे आपल्याला ते करून देणारे, सगळे खतं उपलब्ध करून देणारे. तर अशा पद्धतीने घनजीवामृत बनवायचे. मी बनवलंय, मला 28 दिवसामध्ये ताज्या शेणखताचं मी इथं जवळपास पत्तीसारखं मला इथं पाहायला मिळाले. हे तुम्ही घरगुती बनवा, खरीप हंगाम पूर्व याचा तुम्ही आता बनवा, टाका, वापर करा. कसा रिझल्ट भेटतोय ते सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन व्हिडिओसाठी लगेच आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.